महार वतन जमीन म्हणजे काय? भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी इंग्रजांचे सरकार असताना ब्रिटिश कायद्यानुसार महार समाजाला शासनाची सेवा करण्याच्या बदल्यात मिळणारी जमीन म्हणजे महार वतन जमीन. या जमिनीच्या बदल्यात महार समाजातील लोकांना गावातील सार्वजनिक सेवा आणि सरकारी कामे करावी लागत असे. या जमिनी चाकरी करेपर्यंत वंशपरंपरागतरित्या त्याच मूळ व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तींना वारसा हक्काने कसाव्या असे अपेक्षित धोरण मानले जाई. अशा जमिनी वतन किंवा इनाम म्हणून ओळखल्या जात असे. महार वतन व्यवस्था मराठा काळापासून ब्रिटिश काळापर्यंत अस्तित्वात होती. ब्रिटिश सरकारने या व्यवस्थेला कायदेशीर स्वरूप देण्यासाठी बॉम्बे हेरिटेटरी ऑफिसेस ॲक्ट 1874 हा कायदा केला. हा कायदा करण्याचा उद्देश विविध जातींना त्यांच्या परंपरागत सेवेच्या बदल्यात वतन देण्याचा होता. वतनदार व्यक्तीला दिलेली जमीन सेवा व अटीवर आधारित होती आणि ती हस्तांतरित करता येत नव्हती. आजची व्यवस्था पाहता महार वतन जमीन अजूनही जमीन शासनाच्या नावे नोंदवली आहे. वतन जमिनीवर अजूनही व्यवहार करताना महसूल विभागाकडून री-ग्रँट प्रमाणपत्र मागितले जाते. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर सन 1963 दरम्यान इनाम आणि वतने सरकारने रद्द केली. वतने रद्द केली असली तरी काही विशिष्ट रक्कम भरून काही अटी व शर्तीच्या अधीन जमीन माजी वतनदारांना पुन्हा देण्यात आल्या. 7/12 उतारावर तशा नोंदी सुद्धा करून घेतल्यात. सदर जमीन जिल्हाधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय विकता येत नाही. अटी व शर्ती भंग केल्या तर जमीन सरकार जमा करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असतो. ज्या कार्यासाठी जमीन दिली जात आहे नजराण्यापोटी काही विशिष्ट रक्कम 20 ते 50% एवढी भरून घेतात. ज्या उद्देशाने जमीन पुनर्प्रदान केली त्याच उद्देशासाठी जमिनीचा वापर करण्याचे बंधन असते.